नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान मटणाचा रस्सा। मटण शिजवताना मी आले लसणाची पेस्ट, हळद, मीठ घालून असं मटण शिजवून घेतलेलं आहे। खोबरं भाजून घ्यायचंय, कांदा भाजून घ्यायचा आहे, कोथिंबीर घालून मस्त असं त्याचं वाटण तयार करून घ्यायचंय। एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्या, त्यामध्ये बारीक केलेला सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घ्यायचा आहे। मसाला जितका छान परतून घेतो तितकीच कालवणाला तरी आणि चव अप्रतिम येते। मसाला परतत आहे तोपर्यंत एका वाटीत आपण सुके मसाले काढून घेऊया। सुके मसाल्यात मी इथे लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, मटन मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली आहे। तोपर्यंत आपला मसालाही छान परतून झालेला आहे। आपण बघू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे। ते आपला मसाला परतून तयार आहे। या स्टेजला आता आपण सुके मसाले घालून घ्यायचेत। सर्व मसाले मिक्स करून झाले की एक पळी आणि पाणी घालून परत 2 मिनिटं छान परतवून घ्यायचे। शिजवलेले मटण त्यात घालून घ्यायचे। तयार आहे आपला अस्सल गावरान मटणाचा रस्सा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।